नमस्कार. आज आपण खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याकडे ब्लाऊज पीस शिल्लक असतात किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं, त्याचपासून आपण खूप छान असा आज ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. चला तर आपण पाहूया ताटावरचा रुमाल घरच्या घरी कसा तयार करायचा ते. मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. खूप सोप्या पद्धतीने आपण विकत आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया घरच्या घरी ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा ते. हे पहा मैत्रिणींनो, आपण येथे साडीची किनारीचे एक गोल कट करून घेतलेला आहे आणि 2 कलरच्या आपण पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 4-4 इंचाच्या, व हा गोल आपण आपल्या ताटाच्या मापापेक्षा 1-1 इंच एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. हा पाहू शकता तुम्ही. आपण हे 2 तुकडे जॉईंट करून एक गोल तयार करून घेतलेला आहे आणि आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून ह्या अशा पट्ट्या कट करून त्याची आपण इथे आता लेस तयार करणार आहोत. हे पहा, ही आपण दुहेरी लाल कापड घेतलेलं आहे व त्याची 3 इंचाची पट्टी घेऊन आपण ती दुमडून येथे याची किनार तयार करणार आहोत. खूप छान असा आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. मी याआधी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ नक्की पहा. हे पहा, हे असे आपण थोड्या अंतर सोडून येते चुन्या देऊन घ्यायच्या आहेत व हा वरचा गोल आपण तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत आणि आपला ताटावरचा रुमाल लवकर खराब होणार नाही. आपण जसे विकत ताटावरचे रुमाल आणत असतो तसेच रुमाल आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती तसे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत. हे पहा, आपण हे 2 तुकडे कट केलेले आहेत. आता आपण ही किनार पाहूया. हे पहा, हे खूप छान अशी आपली मधली डिझाईन झालेली आहे रुमालाची. आपण या किनारी एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओ दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, खूप छान असे आपण ही मधली डिझाईन तयार केलेली आहे. आता आपण जे हिरवे गोल कट केलेला आहे ताटापेक्षा थोडा मोठा, तो गोल शिवून घ्यायचा आहे. त्याला अस्तर लावून आपण शिवायचा आहे. हे पहा, असे एकमेकांवर ठेवलेले आहेत. आपण आता त्याला गोल वेड्यावरती टिप देऊन घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे आपलं अस्तरचं ते कट करून घ्यायचं आहे. ते सुद्धा एका ब्लाऊज पीसचंच कापड आहे, ते मी अस्तर म्हणून इथे त्याचा वापर केलेला आहे. आपले साडीतले जे ब्लाऊज पीस असतात ते मोठे असतात, त्यामुळे त्यातील कापड शिल्लक राहते. त्याचाच वापर करून आपण अशा नवनवीन वस्तू तयार करायच्या आहेत, जसे की समईसाठी आसन, दरवाजासाठी तोरण, ताटावरचे रुमाल, मिक्सरसाठी कवर, असे बरेच व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू आपण तयार केलेल्या आहेत. हे पहा, आता आपण ही 4 इंचाची पट्टी घेऊन एक साईडने तिला दुमडून घेतलेली आहे. तिला आपण आता इथे थोडे अंतर सोडून चुन्या देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली रुमालाची बाजूची डिझाईन तयार होईल व मधोमध आपण आत्ता जो गोल तयार केलेला आहे तो शिवून घ्यायचा आहे. आपण थोडे अंतर सोडून याला प्लेट देऊन घ्यायचे आहेत. हे पहा, हे असे आपण थोडे अंतर ठेवायचे आहे व याला इथे प्लेट देऊन घ्यायच्या, म्हणजे त्याची डिझाईन खूप छान दिसते. तुम्ही इथे दुसरी डिझाईन करू शकता व कापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. हे पहा, हे असे आपले संपूर्ण किनार शिवून झालेले आहे. तुम्ही प्लेन कापडाचा वापर सुद्धा करू शकता. मी बरेचसे रुमाल लेस लावून सुद्धा शिवून दाखवलेले आहेत व काही रुमाल न लेस लावता सुद्धा शिवलेले आहेत. याला आपण लेसचा वापर केलेला नाही, याला फक्त कापडांचा वापर करूनच डिझाईन केलेले आहे. हे पहा, हे असे आपण इथे टिप देऊन घेऊया व आधी शिवलेला रुमाल आपण बरोबर मधोमध शिवून घ्यायचा आहे. हे पाहू शकता मैत्रिणी तुम्ही, असं आपण ही किनाऱ्याची शिवलेली आहे. आता आपण हा रुमालाला बरोबर मधोमध हा गोल शिवून घ्यायचा आहे. हे पहा, सर्व बाजूने पाहूनच आपण तो गोल मधोमध शिवून घ्यायचा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून
खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा. हे पहा, हे अशी आपल्या ताटाची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता उलट सुलट करून ही पूर्ण टीप आपण इथे देऊन घेतलेली आहे. मैत्रिणींनो, आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार केलेला आहे. असेच रुमाल आपण विकत आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे टाकाऊतून टिकाऊ हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.